हाय फ्रेंड्स, स्वप्ना खुशबू चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण मैत्री श्रीकृष्ण आणि सुदामाची ही कथा जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मैत्री असावी तर अशी, सुदामाने काही मागितले नाही व कृष्णाने काही दिले नाही, पण तरी सुदामा आनंदी होता. एकदा सुदामा व त्याची बायको गप्पा मारत असतात तेव्हा बोलता बोलता त्याची बायको सुदामाला म्हणते की आपली परिस्थिती वरचेवर खूप बिकट होत चालली आहे. तुम्ही तर नेहमी म्हणतात की माझा मित्र द्वारकाधीश श्रीकृष्ण आहे. त्याला काय कमी, तो तर प्रत्यक्ष देवच आहे. त्यांना भेटायला जा. आपली परिस्थिती सांगा व काही दिले तर घेऊन या. सुदामा म्हणतो, मी कसे त्याच्याकडे जाऊ? आता ते खूप मोठे झाले. त्यांनी मला ओळखले नाही तर, आणि मी असा दळभद्री कसा व कोणत्या तोंडाने त्याच्याकडे जाऊ? तो माझा बालमित्र कानाच आहे. पण इतक्यात त्याची बायको त्याला म्हणते, काही विचार करू नका, तुम्ही जा. मग सुदामा ठरवतो की कानाला भेटायला जायचे. तो निघत असताना त्याची बायको त्याला थांबवते व म्हणते, मित्राला भेटायला जाताय ना, तर रिकाम्याच हाताने नका जाऊ. तेव्हा सुदामा गालात हसत म्हणाला, त्याला काय घेऊन जाऊ? तो तर विश्वाचा पालनहार आहे. त्याला काय कमी? तरीही सुदामाची बायको म्हणते, अहो, आपले गरिबीचे जे काय आहे ते घेऊन जा. मग ती घरात जाते. एका कपड्यात 2 मूठ पोहे बांधून सुदामाच्या हातात देते. सुदामा कृष्णाला भेटायला निघतो. मजल दर मजल करत तो कृष्णाच्या महालाजवळ येतो. इतक्यात त्याला द्वारपाल रोखून ठेवतात. तो म्हणतो, मला आत जाऊ द्या. कान्हा माझा बालमित्र आहे. सगळे सैनिक हसतात त्याला व म्हणतात, श्रीकृष्ण तुझे मित्र आहेत. तू असा दळभद्री भिकारी, चल निघ इथून. शेवटी सुदामाला असे वाटते की बरोबर आहे, आपली आणि कान्हाची काय बरोबरी? जाऊ द्या, आपण येथून निघून जाणेच योग्य आहे. इतक्यात महालात बसलेल्या कृष्णाला ठसका लागतो आणि त्याच्या दोन्ही बायका रुक्मिणी आणि सत्यभामा कृष्णाकडे धावत येतात आणि म्हणतात, आम्ही दोघी लाडक्या बायका बाजूला असताना तुमची तिसरा कोणी कशी आठवण काढली? कृष्ण म्हणतो, माझ्या जिवलग मित्राने माझी आठवण काढली व तो आता आपल्या महालाच्या बाहेर उभा आहे व सैनिकांनी त्याला अडवले आहे. कंटाळून शेवटी सुदामा वापस जायला निघतो. इतक्यात त्याला आवाज येतो, थांब सुदामा. सुदामा मागे वळून पाहतो तर कृष्ण समोरून येताना दिसतो. सुदामा जोरात ओरडतो, कान्हा. कृष्ण म्हणतो, काय रे सुदामा, मला न भेटताच निघाला होतास? सुदामा म्हणतो, मला माफ कर कान्हा, पण हे तुझे सैनिक मला आतमध्ये येऊच देत नव्हते. इतक्यात रुक्मिणी आणि सत्यभामा कृष्णाच्या मागे औक्षणाचे ताट वगैरे घेऊन येतात आणि बघतात तर हा सुदामा दिसतो त्यांना. त्या दोघीही एका सुरात कृष्णाला म्हणतात, नाथ, कुठे आहे तुमचा परममित्र? कृष्ण म्हणतो, समोरच तर उभा आहे. त्या दोघी त्याला नाव ठेवू लागतात व म्हणतात, असाही तुमचा मित्र असू शकतो? हा विचार आम्ही तर कधी केलाच नव्हता. कृष्ण जोरात आवाजात म्हणतात, गप्प बसा व माझ्या मित्राच्या स्वागताची तयारी सुरू करा. ढोल ताशे वाजवत त्याला महालात आणतात. पाय धुवायला चांदीचे गंगाळ, जेवायला चांदीचे ताट, जेवायला पंचपक्वान्न असतात. तो लाजतो व जवळ असलेली पोह्यांची पुरचुंडी लपवून ठेवतो. कृष्णाची भेट होते. तो एक दिवस राहतो आणि विचार करतो की मला काहीतरी दे, असे कसे म्हणू आणि त्याच्यासाठी दिलेले पोहे त्याला कसे देऊ? माझ्या दोन्ही वाहिनी माझ्यावर हसतील. मग सुदामा विचार करतो की येथे राहून काही उपयोग नाही. भेट झाली, आता वापस निघायला हवे. तो सगळ्यांचा निरोप घेऊन निघतो. इतक्यात कृष्ण म्हणतो, अरे मित्रा सुदामा, माझ्या वहिनीने माझ्यासाठी दिलेली शिदोरी तू मला न देताच निघालास. सुदामा रडतो आणि म्हणतो, किती लाजवशील मला कान्हा. मग ते पोहे घेऊन कृष्ण खातात व सुदामाला म्हणतात, मैत्रीमध्ये लहान मोठे, गरीब श्रीमंत, जात धर्म असा भेदभाव नसतो रे सुदामा. तू सावकाश जा. वहिनी मुलांना सांग मी आठवण काढली होती व परत येताना त्यांनाही घेऊन ये सोबत. सुदामा हिरमुसलेल्या तोंडाने वापस आपल्या घरी निघतो. नगरात पाऊल टाकले की सगळे नगर त्याचे स्वागत करते. मुला बायको चांगले कपडे दागदागिने घालून त्याला पालखीमध्ये घरी घेऊन जातात. घरी गेल्यावर सगळे ऐश्वर्य बघून सुदामा खूप रडतो व म्हणतो, मला माफ कर कान्हा, तुझी लीला अपरंपार आहे. तू मला न काही मागताच दिले. तुझे ऋण फिटण्यासारखे नाही. अशी अतूट मैत्री आजकाल दिसते का?
अशी निस्वार्थी मैत्री व प्रेम आजकाल दिसणे दुर्मिळ झाले आहे. तर फ्रेंड, अशा प्रकारे सुदामा व कृष्णाची मैत्री हा व्हिडिओ समाप्त होत आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.